हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत अशी गोळ्याची आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर बघा, बऱ्याच वेळा काय होतं, घरात भाजीपाला वगैरे नसतो, त्या टायमिंगला भाजीला काय बनवायचं हा प्रश्न पडत असेल तर त्या टायमिंगला ही गोळ्याची आमटी नक्की बनवून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर गोळ्याची आमटी बनवण्यासाठी इथं मी अंदाजे 3 ते 4 चमचे म्हणजेच अर्धी वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे। हे बेसन मी छान असं चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये बघा, मी 1 चमचा इतका ओवा घेतलाय। ओवा मी हाताने क्रश करून घालते। त्याच सोबत यामध्ये मी अर्धा चमचा हळद, त्याच सोबत 1 चमचा इतकं मी लाल तिखट आणि अगदी थोडासा गरम मसाला घालतीये। इथं मसाले आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय। त्यानंतर यामध्ये बघा, थोडीशी कोथिंबीर मी हाताने तोडून घेतली आणि ती घालतीये बघा। आता मी याला सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। त्यानंतर बघा, अगदी थोडंसं पाणी टाकून याची छान घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे। तर बेसन बघा, म्हणजे चिकट असतं आणि हाताला चिटकतं बघा कणिक मळताना। तर काय करायचं, यामध्ये अगदी थोडंसं तेल घालू शकता आणि याची छान घट्टसर कणिक मळून घ्यायची। तर बघू शकताय, मी अगदी थोडं पाणी घातलेलं आहे आणि थोड्याच पाण्यात बघा मस्त घट्टसर कणिक मळून घेतली आहे। आता आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर बघू शकता किती छान असा आपला घट्टसर गोळा मळून घेतलाय मी। आता आपल्याला याचे गोळे मळून घ्यायचे आहेत, म्हणजे गोळे बनवून घ्यायचे आहेत। त्यासाठी बघा, अगदी छोटे आकाराचे बघा मी हाताने इथं गोळे बनवून घेतेय। तुम्हाला जर अशा पद्धतीने येत नसेल तरी मळून घेतलेली जी कणिक आहे ती पोळपाटावरती बघा छान असा याचा रोल बनवून घ्यायचा आणि चाकूने बघा अगदी छोटे आकारात याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। बघू शकताय, मी या पद्धतीने इथं सगळे गोळे बनवून घेतलेत। अगदी जास्त लहान नाही किंवा अगदी मोठे नाही, मीडियम साईजचे गोळे बनवून तयार आहेत। आता आपल्याला याची आमटी बनवून घ्यायची। त्यासाठी बघा, वाटण करण्यासाठी इथे मी थोडंसं सुकं खोबरं, 5-7 लसणाच्या पाकळ्या, अगदी थोडासा आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। इथं बघा, इथं मी आपलं साठवणीचं जे काळं तिखट आहे ते यूज करणार आहे। त्यामुळे इथे मी जास्त खडे मसाले घेतलेले नाहीत। तुमच्याकडे जर काळं तिखट नसेल तर तुम्ही हे वाटण करताना बघा थोडेसे खडे मसाले, त्याचसोबत थोडंसं तीळ आणि थोडे अख्खे धने सुद्धा घ्या। बघू शकताय, आता याचं मी पाणी न घालता मस्त कोरडं वाटण करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याची भाजी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी बघा, गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली। या कढईमध्ये मी अंदाजे 1 ते 2 पळी इतकं तेल घातलंय। तेल छान असं गरम झालं की यामध्ये मी 1 चमचा मोहरी घालते। मोहरी छान तडतडून घ्यायची आहे। माझ्याकडे जिरे नाहीत त्यामुळे मी सध्या घातलेले नाहीत। तुमच्याकडे असतील तर तुम्ही जिरे आणि मोहरी घाला। तर बघू शकताय, मोहरी छान तडतडली की यामध्ये मी थोडासा कढीपत्ता घातला। त्याचसोबत कट करून घेतलेला कांदा घातलाय। इथं मी 1 कांदा छान बारीक कट करून घेतलेला होता। आता कांदा आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे हलकासा कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। तर बघू शकताय, कांदा आपला व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे। आता यामध्ये बघा, मी आपण जे वाटण करून घेतलंय ते वाटण यामध्ये घातलं। आता हे वाटण सुद्धा आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचंय। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा 1 टोमॅटो किंवा टोमॅटोची पेस्ट सुद्धा वापरू शकता। इथं मी फक्त कांदा घातलाय, टोमॅटो अजिबात वापरलेला नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। तर बघू शकताय, आपल्या वाटणाला छान तेल सुटलंय। आता आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। त्यासाठी बघा, इथं मी 2 चमचे आपलं साठवणीचं जे काळं तिखट आहे ते घातलंय। त्यासोबतच बघा 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि त्याचसोबत अगदी 1 ते 2 चमचा इतका मी कांदा लसूण मसाला घातलाय। कांदा लसूण मसाला घातल्यामुळे आपली जी भाजी आहे त्याला मस्त टेस्ट येते बघा। ऑलरेडी आपण गोळे बनवताना सुद्धा बघा तिखट वापरलेलं आहे, त्यामुळे त्या अंदाजाने इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। आता हे सगळं बघा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे हे मसाले घातल्यानंतर अगदी 1 मिनिटासाठी बघा याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। इथं आपलं गोळ्याच्या आमटीसाठीचं वाटण छान फ्राय झालेलं आहे। आता यामध्ये मी पाणी घालून घेते। तर बघा, इथं मी अंदाजे 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी घालतीये। तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही इथं पाणी घाला। तर बघू शकताय, मी पाणी घातलंय। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते। आता आपल्याला ही आमटी बघा फुल गॅसवरती छान अशी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे या आमटीला छान अशी उकळी येऊ द्यायची।
या आमटीला छान उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये गोळ्या घालायच्यात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पहिल्यांदाच बघा एका भांड्यामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून बघा या गोळ्या छान शिजवून घेऊ शकता. इथे मी डायरेक्ट बनवतीये. बघू शकता आपल्या या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये बघा मी एक एक करून या सगळ्या गोळ्या सोडून घेतल्यात. आता या गोळ्या सोडल्यानंतर बघा आपल्याला ही आमटी 1 ते 2 मिनिटासाठी फुल गॅसवरती शिजवून घ्यायची आहे, म्हणजे उकळून घ्यायची आहे. त्यानंतर मीडियम गॅसवरती बघा ही आमटी आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान अशी अगदी मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायची. तर बघा मीडियम गॅसवरती आमटी छान शिजवून घेतल्यामुळं काय होतं, आपली जी आमटी आहे त्याला मस्त अशी तरी येते आणि त्यासोबतच बघा गोळ्यासुद्धा व्यवस्थित अशा शिजल्या जातात. बघू शकताय मी मीडियम गॅसवरती आमटी छान शिजवून घेते आणि आमटीला बघा किती मस्त अशी तरी आलेली आहे, मस्त दिसायला लागलेली आहे. इथं तयार आहे आपली मस्त झणझणीत अशी गोळ्याची आमटी. आता यावरती मी कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेते आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर बघू शकताय किती मस्त अशी आपली आमटी दिसायला लागलेली आहे. तर बघा घरात भाजीपाला वगैरे नसेल तर त्या टायमिंगला तुम्ही अशा पद्धतीची गोळ्याची आमटी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. बनवायला अगदी सोपी आहे आणि घरच्याच साहित्यात बनवून तयार होते. त्यास ही आमटी तुम्ही बघा ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. खायला खूप सुंदर लागते. पण मोस्टली बघा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत ही आमटी खायला खूप छान लागते. तर तुम्हाला आजची ही गोळ्याच्या आमटीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन.